ठीक है। तो अब इधर हमने जो किया है इसको, 23,600 कॉल भी खरीदा है, 23,600 पुट भी खरीदा है। एक बुलिश भी हुआ, एक बेरिश भी हुआ, तो कोई भी साइड मार्केट जाएगा तो फायदा होना चाहिए आइडियली। ठीक है। तो इधर नुकसान ज्यादा से ज्यादा कितना होगा? अगर कॉल गलत निकला मेरा, तो नुकसान ज्यादा से ज्यादा 578 होने वाला है। अगर पुट गलत निकला तो 362 लॉस हो गया मैक्सिमम। बट कोई भी एक डायरेक्शन में ज्यादा मूवमेंट आ गया तो फायदा मिलेगा। ये इवेंट डे स्ट्रैटेजी है। इवेंट के एक दिन पहले या फिर इवेंट के दिन में जब वॉलेटिलिटी बहुत होता है, मार्केट जब कर ऊपर जाएगा या फिर नीचे जाएगा, कोई भी साइड डायरेक्शन जाने दो, अपने को आउटकम मालूम नहीं है। आउटकम जिसके पास मालूम है, इंफॉर्मेशन है, वो लोग करते हैं बराबर। अपने पास नहीं है तो हम लोग ये कर सकते हैं। बट मूवमेंट होना चाहिए, मूवमेंट नहीं हुआ तो नुकसान है। ठीक है। अब ये नो प्रॉफिट नो लॉस पे आया, मार्केट हिला, 940 पॉइंट हिला, बट नो प्रॉफिट नो लॉस पे आया। 940 पॉइंट निफ्टी में हिलना मतलब बहुत बड़ा बात है। बट फिर भी जीरो प्रॉफिट जीरो लॉस, क्यों? क्योंकि कॉल ऑप्शन के लिए प्रीमियम दिया है, पुट ऑप्शन के लिए प्रीमियम दिया है। दोनों एट द मनी समझ लो, उसको खरीदा हुआ है। तो प्रीमियम तो जीरो होगा जब मार्केट नहीं लेगा, तो 216 नहीं लिखेंगे हम लोग इधर। दोनों कंबाइंड टुगेदर हमने 940 रुपया दिया है। राइट, माइनस नहीं करेंगे इसको, स्प्रेड नहीं है। स्प्रेड का मतलब क्या है? डिफरेंस। डिफरेंस, एक कॉल एक पुट है तो स्प्रेड नहीं है वो। तो ये हेजिंग का स्ट्रेटेजी हो गया। ये हेजिंग नहीं है, हेज नहीं है। ठीक है। तो बिकॉज ऑफ दैट 940 रुपया अगर मैं दे रहा हूँ, तो उसका मतलब 940 रुपया या तो ऊपर या 940 रुपया नीचे, इधर भी मार्केट जाएगा तो नुकसान होगा। इधर 940 नीचे गया है, 23,600 माइनस इज इक्वल टू 23,600 माइनस 22,660, ये 940 है। एग्जैक्ट उतने का मूवमेंट आया, तो इसके वजह से नो प्रॉफिट नो लॉस। इसको बोलेंगे हम लोग ब्रेक इवन पॉइंट। नो प्रॉफिट नो लॉस। ठीक है। तो 940 जो है अपना, ये दोनों साइड से माइनस करेंगे। एक नीचे के साइड ब्रेक इवन होएगा, एक ऊपर के साइड ब्रेक इवन होएगा। या तो नीचे गया 940 तो जीरो प्रॉफिट जीरो लॉस, 940 से ज्यादा और मार्केट गिरा तो प्रॉफिट। ऊपर की साइड 940 गया, नो प्रॉफिट नो लॉस। उससे थोड़ा और ऊपर गया तो प्रॉफिट। समझ रहे हो? ब्रेक इवन पे नो प्रॉफिट नो लॉस। ब्रेक इवन तक क्या होगा, प्रॉफिट है या लॉस? लॉस। क्यों? क्योंकि बाय किया। ठीक है, इसका पे ऑफ दिखा दो, उसके ऊपर जज करो, समझेगा। सेंसिबल। हाँ, सेंसिबल पे देख लेते हैं उसको, स्ट्रैटेजी बिल्ड करके देख लेने का, किधर प्रॉफिट किधर लॉस। कोई भी जो स्ट्रैटेजी अपने लिखे हुए हैं ना, उसका डायग्राम देखो, ब्रेक इवन देखो, प्रोबेबिलिटी ऑफ प्रॉफिट देखो, थोड़ा प्लस माइनस वेरिएशन करते करते आइडिया आएगा। ठीक है। तो इधर हम लोग अभी क्या कर रहे हैं? ट्रेड पे जा रहे हैं, स्ट्रैटेजी बिल्डर पे जा रहे हैं। ट्रेड और स्ट्रैटेजी बिल्डर पे जाके कस्टम स्ट्रैटेजी बना रहे हैं। मार्केट अभी 23,200 पे है। मैं लाइव एग्जांपल लेके आपको दिखाता हूँ क्या हो रहा है इस सिचुएशन में। 23,200 का कॉल खरीदा है एट द मनी का, और 23,200 का पुट खरीदा है एट द मनी का। इसके लिए प्रीमियम दिया 182 रुपीज, इसके लिए प्रीमियम दिया 150 रुपीज। दोनों कंबाइन टुगेदर हमने 333 रुपीज हमने प्रीमियम दिया है। 23 जनवरी से है ना। 23 जनवरी से। ठीक है, जनवरी एक्सपायरी नजदीक है इसलिए प्रीमियम कम है, थोड़ा लंबा लेंगे तो प्रीमियम ज्यादा होगा। तो 182 प्लस 150 दोनों मिला के 333 रुपीज हमने पे किया। वो पे करने की वजह से क्या हो गया, मेरा पे ऑफ डायग्राम कुछ ऐसा बना। पुट खरीदा है,
तो पुट का पे ऑफ डायग्राम कैसा रहता है? ऐसा और ऐसा. खालून इकडे स्टार्ट होतो लॉस मध्ये आणि वर जातो. कॉलचा असा. तर कॉल आणि पुट दोघांचा कंबाइंड एरियामुळे तो वी शेप झाला. मार्केट हिला ही नहीं किधर भी, तो सबसे ज्यादा नुकसान होगा. क्यों? क्योंकि 182 भी जीरो होगा और 150 भी जीरो होगा. थोड़ा सा हिला, लेफ्ट में थोड़ा सा हिला, थोड़ा मार्केट गिरा, तो पुट का प्रीमियम बढ़ेगा, तो इसमें लॉस नहीं होगा, प्रॉफिट होगा. करेक्ट. तो इसके वजह से इसका पुट का प्रॉफिट थोड़ा होगा, कॉल का लॉस थोड़ा ज्यादा होगा. तो इसके वजह से प्रॉफिट लॉस सबसे कम. जैसे हम लोग मूव करने लगेंगे वैसे होगा. सबसे ज्यादा लॉस सेंटर में. मार्केट किधर ही नहीं हिला तो प्रॉब्लम होगा. इसलिए मैं बोला इवेंट डे स्ट्रैटेजी. इवेंट के दिन ही इसको अपने को ट्रेड करना है. इवेंट के दिन हम लोग ट्रेड करेंगे इसको. तो इवेंट में या तो मार्केट नीचे जाएगा या तो ऊपर जाएगा. तो कोई भी डायरेक्शन में जाएगा तो हम लोग प्रोटेक्टेड है थोड़ा. मार्केट किधर भी नहीं हिला, नॉन इवेंट रह गया, तो प्रॉब्लम. ठीक है, तर प्रॉब्लम होणार. तेरा पॉइंट दिखा रहा है कितना पॉइंट दिखा पॉइंट्स दिखा रहा है ना, सब दिखाएगा इसमें. अगर मेरा स्पॉट 23,150 पे गया तो एक्सपायरी के दिन 21,225 लॉस होगा. जो नॉर्मली मैक्सिमम साइड मेरा लॉस है. मैक्स लॉस 24,000, 25,000 लगभग. ये मेरा मैक्स लॉस उतना ही पूरा ही गया ना इसमें. है. नहीं नहीं, जैसे नहीं, मार्केट जितना डाला उतना पूरा जाएगा. मैक्स इधर सेंटर में सबसे लोएस्ट पॉइंट ऑफ लॉस. जैसे जैसे लेफ्ट जाएंगे, जैसे जैसे राइट जाएंगे, अपना लॉस कम होते जाएगा. ठीक है, एक्सपायरी के दिन की बात कर रहा हूँ. अब T0 लाइन को देखो, बहुत इंटरेस्टिंग पार्ट है. हम लोग जब ट्रेड करेंगे इवेंट के दिन शायद एक्सपायरी ना ही हो. इसके वजह से अगर थोड़ा भी मूवमेंट आया लेफ्ट या राइट, तो मेरा T0 PNL देखो प्लस में आ गया. एक्सपायरी तक होल्ड करूंगा तो लॉस आएगा. राइट. 23,200 से 23,100, मतलब 90 पॉइंट भी मार्केट हिलता है तो 100 रुपया मिल रहा है प्रीमियम, प्रॉफिट हो रहा है. 100 रुपया प्रॉफिट, टोटल प्रॉफिट सब मिला के. थोड़ा और मार्केट हिला तो प्रॉफिट बढ़ा. मार्केट ज्यादा गिर गया, 23,200 से 22,900 पे आ गया, तो प्रॉफिट मेरा और बढ़ गया. 300 पॉइंट के मूवमेंट में 4,500-5,000 रुपया कमाए. या तो नीचे या तो ऊपर 300 पॉइंट मूवमेंट दे सकता है मार्केट एक बजट के दिन, इलेक्शन रिजल्ट के दिन, फाइनेंशियल स्टेटमेंट रिजल्ट आते हैं. स्टॉक में भी ये लोग करते हैं. स्टॉक मूव होता है फास्ट, 5-5% ऊपर जाता है, 5-5% नीचे जाता है. एक्सिस बैंक को देख लो, बजट के दिन ये स्ट्रैटेजी किया होता. एक्सिस बैंक के रिजल्ट के दिन ये स्ट्रैटेजी किया होता तो मूवमेंट मिल गया था. पुट साइड में पैसा बनता है, कॉल में लॉस होता है, कॉल को कट करो, पुट कैरी फॉरवर्ड करो. बराबर. मैं ये स्ट्रैटेजीज दिखा रहा हूँ, उसके बाद रिस्क मैनेज कैसे करना है वो अलग सेशन में करेंगे. स्ट्रैटेजीज पिट टू पैड होएगा तो रिस्क मैनेजमेंट बताऊंगा तो फायदा है. ठीक है. सो दिस इज व्हाट वी कॉल एज स्ट्रैडल. ये स्ट्रैटेजी को स्ट्रैडल बोलते हैं. नॉर्मली आप यूट्यूबर इन्फ्लुएंसर ये लोग बोलेंगे कब स्ट्रैडल, तो वो स्ट्रैडल इसको नहीं बोलते. दिस इज स्ट्रैडल. वो जिसकी बात करते हैं वो शॉर्ट स्ट्रैडल है. ठीक है, दोनों के बीच का फर्क बता रहा है. लिख के दोगे सर. हाँ. सो ये है बाय कॉल. बाय कॉल बाय पुट. हाँ, इधर लिख रहा हूँ अपना. रुक रुक, स्टैंडर्ड है ना अपना, ये सेम स्टैंडर्ड में कैरी करते हैं इसको. ठीक है, हमने क्या किया इधर, बाय कॉल
बाय पुट। ठीक है, दोनों डायरेक्शन का स्ट्रैटेजी, दिस इज अ डायरेक्शनल स्ट्रैटेजी, याद रखना। डायरेक्शन चाहिए, मूवमेंट चाहिए, मूवमेंट नहीं होगा तो लॉस होगा। इसमें हमने कॉल बाय किया और पुट भी बाय किया। कौन सा? डे और कसं रिझल्ट रिजल्ट साठी, इव्हेंट डे एंड रिजल्ट। ठीक है, दिस इज अ इवेंट स्पेसिफिक तो अपन इसको सेंसेक्स में ले सकते हैं ना। आज के ट्रेड, कौन है सेंसेक्स कर 1000 सकते मूव देता है अच्छा। हैं, इसको ना करेंगे। नहीं नहीं किया। सेंसेक्स भी कर सकते हैं, रिजल्ट्स डे पे कर सकते हैं, कोई भी इंडेक्स पे कोई भी स्टॉक में ये ट्रेड कर सकते हैं, प्रोवाइडेड मूवमेंट आएगा। 1000 पॉइंट है, इसके वजह से मूवमेंट मत देखो, उसका प्रीमियम भी ज्यादा होगा, सेंसेक्स का प्रीमियम भी ज्यादा होगा निफ्टी से। अरे तो क्योंकि लॉट उतना कम। वॉलेटिलिटी, मोर और लेस सेम ही होएगा उसका, वो रिस्क मैनेजमेंट के हिसाब से लॉट साइज बनाया हुआ है। ठीक है, इवेंट स्पेसिफिक डिरेक्शनल। अब कौन सा डायरेक्शन मालूम नहीं, ऊपर या फिर नीचे, एक्सट्रीम बुलिश या एक्सट्रीम बेरिश। डायरेक्शनल पता नहीं, इसलिए मैं लिख रहा हूं क्वेश्चन मार्क। एक्सट्रीम बुलिश या फिर एक्सट्रीम बेरिश। ठीक है, एक्सट्रीम आवाज बुलिश, कर रहे हैं हाँ, लैपटॉप से। एक्सट्रीम बुलिश या फिर एक्सट्रीम एक्सट्रीम बेरिश। ठीक है, इसको हम लोग बोलते हैं स्ट्रैडल। बाय कॉल बाय पुट दोनों कर रहे हैं, इसलिए हम लोग इसको बोलेंगे लॉन्ग स्ट्रैडल। डबल डी है क्या? डबल डी है, लॉन्ग स्ट्रैडल। नॉर्मल स्ट्रैडल बोलोगे तो भी चलेगा, बट जो इन्फ्लुएंसर्स वगैरह या फिर कोई यूट्यूब पे है जो टेक्निकली इसको गलत बता रहे, स्ट्रैडल वो लोग सेल कॉल सेल पुट को स्ट्रैडल बोलते हैं, बिकॉज नॉर्मली लोग वो ट्रेड करते हैं, तो उसको और स्ट्रैडल इसका कॉमन बोलते हैं। इसका एग्जैक्ट ऑपोजिट, कॉल सेल पुट सेल, बताऊंगा उसको भी, पे ऑफ दिखाएंगे। ठीक है, तो स्ट्रैडल टेक्निकली ये है, इन्फ्लुएंसर स्ट्रैडल बोलेगा तो समझो उल्टे साइड के बता रहा है, सेल कॉल सेल पुट की बात कर रहा है। ठीक है, दिस इज लॉन्ग स्ट्रैडल। इसका पे ऑफ हमने देखा ऐसा है, मार्केट हिला नहीं तो मैक्स लॉस, और मार्केट हिला लेफ्ट या फिर ऊपर तो प्रॉफिट बढ़ेगा। पहले लॉस घटना चालू होगा फिर प्रॉफिट बढ़ेगा। अब इसमें एक इंटरेस्टिंग पार्ट है, इस स्ट्रेटेजी में 2 बार जीरो लाइन को टच कर रहा है, मतलब क्या हो गया इसका, 2 बार जीरो लाइन को टच कर रहा है, बाकी जगह पे देखोगे ऊपर का स्प्रेड एक बार टच किया, इधर देखोगे एक बार टच किया, ऊपर देखो एक बार टच करेगा इधर या फिर इधर, दो दो बार नहीं टच कर रहा है। इधर देखो एक बार टच किया, लॉस से प्रॉफिट होने में एक बार टच किया, इसमें 2 बार टच कर रहा है, इसका मतलब इसमें 2 ब्रेक इवन पॉइंट है, 2 ब्रेक इवन पॉइंट्स, 2 ब्रेक इवन पॉइंट्स। या तो नीचे जाएगा तो प्रॉफिट देगा, या तो ऊपर जाएगा तो प्रॉफिट देगा, बीच में रहेगा, अगर पॉइंट क्रॉस नहीं किया तो लॉस भी नहीं प्रॉफिट भी नहीं। ब्रेक इवन पॉइंट मतलब नो प्रॉफिट नो लॉस, नो लॉस। ठीक है, ये इसका डायग्राम ऐसे बनेगा। रिमेंबर ये एट द मनी का करते हैं, ओके एट द मनी करते हैं। इंदा मनी भी ले सकते हैं ना सर? नहीं लेते इन द मनी, No. उसके पीछे का रीजन अलग है, कर सकते हो बट नॉर्मली फ्रूटफुल नहीं रहेगा।
क्योंकि इन द मनी एक साइड में प्रॉफिट देगा, दूसरे साइड में इंट्रिंसिक वैल्यू घटने वाला है। आइडियली इन द मनी कर सकते हो। क्यों? क्योंकि टाइम वैल्यू कम है, बट दूसरे साइड का इंट्रिंसिक वैसे भी घटने वाला है। तो इधर आप एटीएम करके थोड़ा सा स्टॉप लॉस रख के निकल जाएंगे, वहां पे थोड़ा सा स्टॉप लॉस रख के निकलना मुश्किल है इन द मनी करने में। ठीक है, स्टॉप लॉस कैसे रखना है, रिस्क मैनेजमेंट कैसे रखना है, नेक्स्ट सेशन में हम लोग करेंगे। प्रोवाइडेड आप ये पढ़ के आए, स्ट्रैटेजी एक बार देख के आए, टेस्ट करके आए, ट्राई करके आए, तो रिस्क मैनेजमेंट समझेगा। नहीं तो फिर स्ट्रैटेजी बताने जाऊंगा, गड़बड़। ठीक है, अब इसमें जैसे बोला मैंने, दो ब्रेक इवन पॉइंट है, नो प्रॉफिट या नो लॉस का एरिया। ये एट द मनी करने के पीछे का रीजन ये है कि एट द मनी थोड़ा सा भी इधर या उधर हिलेगा, वो इसको ऐसे इमेजिन करता हूं मैं, स्टाइडल को। एक पाइप है, पानी का पाइपलाइन है बड़ा वाला, उस पे एक बेवड़ा चल रहा है, या तो इधर गिरेगा या फिर इधर गिरेगा। इधर भी गिरेगा, गटर में गिरने वाला, या फिर हेवन में गिरने वाला। तो या तो थोड़ा इधर टिल्ट होएगा, या तो उधर थोड़ा टिल्ट होएगा। तो जो साइड टिल्ट होएगा, वो साइड मूवमेंट देना चालू करेगा। समझ रहे हो? तो उसमें इंट्रिंसिक वैल्यू थोड़ा भी इधर इधर हिल गया, तो तुरंत इंट्रिंसिक वैल्यू ऐड करने लगेगा, डेल्टा बढ़ने लगेगा। डेल्टा बढ़ने लगेगा, प्रीमियम फटाफट बढ़ेगा। तो इसलिए हम लोग एट द मनी करें। ठीक है, तो ये हो गया स्ट्रैडल। अब ओटीएम करना सही नहीं। सेकंड वही उसी पे, एट स्ट्रैटेजी उसी पे आ रहा है। ओटीएम भी कर सकते हो, काफी बार ओटीएम काम का आता है। लेकिन ब्रेक इवन पॉइंट बहुत लंबा है। ब्रेक इवन पॉइंट बहुत लंबा है। तो वो मार्केट उधर जाके रुकता है, उसका क्या करने का है? किधर जाके रुकता है? एक पॉइंट पे जाके रुकता है, 4-5 पॉइंट हिलता है, हाँ, 1 घंटा वहां पे लगा उसमें रहता है, बाद सेलर, में इसलिए तो बोलता हूँ, इसलिए बोलता हूँ थोड़ा पैसा जमाओ, सेलर बन जाओ, बहुत शांति से ट्रेड करने को मिलेगा। पेशेंस है। एट स्ट्रैटेजी है अपना, बाय कॉल, बाय पुट, बाय कॉल, बाय पुट। इसमें भी सी प्लस है, पी प्लस है, मगर एटीएम के बदले ओटीएम है, बस यही फर्क है। आउट द मनी। आउट ऑफ द मनी। ठीक है, ये भी इवेंट स्पेसिफिक ही है, सेम, कोई ज्यादा फर्क नहीं है, सेम है ये, सेम एज अबव। ऑप्शन देना होता है। देखो, ठीक है सर। हाँ बोल। बोल। कौन सर? हाँ हाँ, रेडीमेड भेटते ते. ते 100 रुपयाचं, आता काय 500 रुपयाचं लागतं ना. नोटरी तुम्हाला जर करायची असेल समोर नोटरीचा खर्च आपल्यावर नाही केलं तरी पण चालेल. कौन? वो बेरीज। मस्त है। नाही मैं नाही, कल अच्छा था, कंपल्सरी केलं. पागल ही जैसे। मिनिमम 500 रुपये तर पिक्चर देख के आया। हाँ 112 रुपये में। अरे ऐसा 2 महीने मेहनत किया। तो पेपर असतो, पेपर त्याच्यावरती ते लिहून दे. देखा मुझे तिथे सिग्नेचर करून तुम्ही फोटो लावून ते मत देखो फालतू। फिटनेस फालतू मग ते नंतर मग ते तुम्हाला याला नेक्स्ट टाइम बाहेर सबमिट केलं होतं पोलीस स्टेशनला.
मार्केट देखता है देखा हाँ, होता लेकिन हा हा त्याच्याकडून घ्यायचं एक पेपर नाहीतर ते तुम्ही तुमच्याकडे जे असेल ना की बाबा तिथे डायरेक्ट रेडीमेड करून नाही देतात हा ते करून देतात त्याचे काही 100-150 एक्स्ट्रा घेतात तो वाला घूम त्यांच्याकडे कंपनी फॉर्मॅट का रेडीच नाम असतो तर काय तुमचं नाव वगैरे समोरच्या मेरा कोई इन्वेस्टमेंट प्राइवेट है डॉक्युमेंट्स लावायचे हाँ बहुत बड़ी आणि ये है फोटो वगैरे लावून डायरेक्टर सिग्नेचर प्रोड्यूसर वगैरे करून मग उसका 4-5 बिजनेस के अंडर ये आता है मतलब ये दिस इज द मेन थिंग और उसको 4-5 है पैसा बनाएगा लेकिन नोटरी करायला सांगितलंय पैसा बनाएगा कि नहीं बनाएगा बना लिया ना नेटफ्लिक्स कर ही लिया ना। हम्म. हाँ, मैंने कहा जाएगा नेटफ्लिक्स को इससे एक प्रॉब्लम है पॉज करते हैं ना रिकॉर्डिंग तो स्टॉप हो जाता है डायरेक्ट वो ये फ्लॉ तो आपको बोल रहे हैं चालू करो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं फॉरेस्ट में नेक्स्ट वन फॉरेस्ट रजिस्टरच्या इथे ऑफिस धीरे वो वैसे भी जा रहा है बरोबर और क्या कर रहा है तुमचा महिना match हो रहा है हा टाइम पेपरच्या इथे तो जो असतो काय ना, लागेल तो ते? करून द्यायचं ते त्याला Like म्हणायचं, slab. नंतर नाव किती घेणार? ते काय 500-600 फॉरेस्ट का आपको यूज दोन बहुत महिन्याने है शिकवतात. मी घेतो. न्यूज ट्रैक करना 100 रुपयाचं ती स्वतःची फी वगैरे न्यूज ट्रैक करना 500 रुपये एक्स्ट्रा होणार मग टोटल 1000 ते 1200 रुपये मध्ये टोटल होऊन जाईल हा नोकरी करून ते नॉर्मल पेपरचा जो काय खर्च आणि ते हो चालतंय दोघांना काही प्रॉब्लेम नसेल तर चालतंय. मी करतो कॉल दुपारी हा Okay. So buy call, buy put, ओटी OTM. सेम स्ट्रॅटेजी, सेम व्ह्यू, सेम डिरेक्शन, सेम इव्हेंट स्पेसिफिक वरतीच आपण ट्रेड करतो तो. त्याला आपण म्हणतो लॉंग स्ट्रँगल STRANGLE. तो दोनों लॉन्ग हो गए लॉन्ग ही है, लॉन्ग लॉन्ग मतलब बाय, दोनों प्लस है ना इधर अपना, उसकी वजह से लॉन्ग. शॉर्ट मतलब सेट शॉर्ट मतलब सेट. बस बस ठीक आहे. ट्रायंगल आणि स्ट्रँगल मध्ये फरक येस, पे ऑफ बघूया, फरक समजेल तुम्हाला डायरेक्ट. ठीक आहे, हा लॉंग स्ट्रॅडल आहे. ठीक आहे, लॉंग स्ट्रॅडलला पॉइंटेड आहे, ट्रायंगल सारखं आहे खाली. ऍट द मनी विकलाय म्हणून सगळ्यात जास्त लॉस तिकडे होणार. मार्केट हल्लं नाही तर ऍट द मनीला सगळ्यात जास्त लॉस होणार. हवेवर मी 23,200च्या बदली थोडं आउट ऑफ द मनी गेलो. आउट ऑफ द मनी म्हणजे खाली की वर? 23,400 कॉल आउट ऑफ द मनी होईल की 23,000 कॉल आउट ऑफ द मनी होईल? 400 ना आउट ऑफ द मनी का खालचा एस मायनस एक्स करा. 23,200 ला मार्केट आहे आता. एस मायनस 23,000 केला तर प्लस येतोय म्हणजे इन द मनी होतोय. अजून आउट ऑफ द मनी पाहिजे. 23,400 करून बघा. एस मायनस एक्स 23,200 मायनस 23,400 मायनस येतोय. आपण काय म्हटलेलं ओटीएम साठी इंट्रिन्सिक व्हॅल्यू मायनस, म्हणून इकडे 23,400 केला. ठीक आहे, आणि इकडे प्लस की मायनस? एक्स मायनस एस करून बघायचं डायरेक्ट. नसेल समजत तर एक्स मायनस एस. 23,200 मायनस 23,200 ऍट द मनी आहे. 23,100 केला तर 23,100 मायनस 23,200 मायनस होतो म्हणजे आउट ऑफ द मनी जातो. तिकडे पण आपण 200 पॉईंट आउट ऑफ द मनी जाऊया. याचा पे ऑफ बघा. बाकी सगळं सेम आहे, फक्त इकडे ही लाईन ट्रायंगलच्या बदली फ्लॅट झाली. ठीक आहे, T0 लाईन पण सेम आहे. T0 PNL ब्ल्यू लाईन सेम आहे, सिमिलर वे मध्येच काम करेल. हवेवर थोडी रेंज त्याची वाढली. रेंज वाढली, एक ती गोष्ट झाली.
दुसरी गोष्ट झाली फ्लॅट झाली लाईन. फ्लॅटचा अर्थ काय, की मार्केट त्या रेंजमध्ये, या रेंजमध्ये मार्केट कुठेही असलं, कुठे आपला ब्रेक इव्हन पॉइंट इकडे, ठीक आहे, 23,000 आणि 23,400 याच्यामध्ये मार्केट राहिलं तर लॉस होणारच होणार एक्सपायरीला. आणि तो लॉस मॅक्सिमम आहे 12,750 मॅक्सिमम लॉस अख्ख्या रेंजसाठी. तिकडे शॉर्ट स्ट्रॅडलला काय होतं आपलं, रेंज मॅक्सिमम लॉस फक्त एक छोटासा पॉइंट होता. मग मार्केट कुठेही मूव्ह झालं तरी चालेल, बरोबर. इकडे हव्यावर मार्केट अख्ख्या रेंज मध्ये पूर्ण मॅक्सिमम लॉस, अख्ख्या रेंज मध्ये मॅक्सिमम लॉस आहे. त्याच्यानंतर मुवमेंट मिळाल्यावरती मग लॉस कमी होत जातो. ठीक आहे, हे दोन प्रायमरी रिझन आहे. अजून काय दुसरा रिझन दिसतोय तुम्हाला, दुसरा इम्पॉर्टंट पार्ट काय, कॉमन किंवा डिफरन्स जे काय असेल दिसतंय याच्यात आणि स्ट्रॅडल मध्ये, कॉमन किंवा डिफरन्स काय पॉइंट तुम्हाला दिसतो अजून? काय दोन ब्रेकआउट पॉइंट आहेत आणि वरती गेलं तर तसंच प्रॉफिट आहे. दोन ब्रेकआउट सेम आहे, कॉमन आहे, वरती गेला खाली गेला दोन्ही साईडला सेम आहे. म्हणून ते वरती मी लिहिताना काय लिहिलं, सेम आहे अबाव. डिरेक्शनल स्ट्रॅटेजी, इट इज अ डिरेक्शनल स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा, डिरेक्शनल आहे. डिरेक्शन मिळालं तरच प्रॉफिट आहे, नाहीतर मॅक्सिमम लॉस वरतीच बसून राहणार. मॅक्सिमम प्रॉफिट, अनलिमिटेड प्रॉफिट, अनलिमिटेड लॉस. का? कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन ऑप्शन बायर. ऑप्शन बायरचा मॅक्सिमम लॉस लिमिटेड आहे, बट मॅक्सिमम गेन अनलिमिटेड आहे. ही खालची साईड पुट वाल्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, ही वरची साईड कॉल वाल्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. बाय कॉल केल्यावर कसा दिसतो पे ऑफ, असा दिसतो ना, राईट, असा वरती. बाय पुट केल्यावर कसा दिसतो पे ऑफ, असा वरती. पण बिकॉज फार अवे आहेत त्याच्यामुळे रेंज वाईड झाली, अदरवाईज ऍट द मनी असतात तर व्ही शेप झाला असता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. एक मोठा रिझन डिफरन्स काहीतरी सांगा आता मला याच्यात. लॉंग स्ट्रॅडल किंवा लॉंग स्ट्रँगल, जे आता बघितलं ते लॉंग स्ट्रँगल होतं. दोन्ही सेम आहेत, सिमिलर आहे, डिरेक्शनल आहे, असं तसं हे ते आहे. मग का लॉंग स्ट्रॅडल प्रिफर करतात किंवा लॉंग स्ट्रँगल प्रिफर करतात? लॉंग स्ट्रँगल कोण करणार, का करणार? काहीतरी रिझन असेल म्हणून ती स्ट्रॅटेजी वेगळी बनवली. काहीतरी रिझन असेल म्हणून ती स्ट्रॅटेजी वेगळी बनवली. OTM ला extraordinary moments we are expecting. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपेक्टिंग, मग मी का करू? शॉर्ट नॉर्मल स्ट्रॅडल करेन, लॉंग स्ट्रॅडल करेन. प्रीमियम जास्त लागतो. प्रीमियम जास्त लागतं. लॉंग स्ट्रँगलला प्रीमियम नाही जास्त लागणार, प्रीमियम कमी आहे. म्हणून मी असा ट्रेड घेतोय की ठीक आहे, मार्केट हल्लं तर हल्लं, नाही तर नाही, जाऊन दे, माझा तेवढा लॉस डिसाइडेड आहे. करेक्ट, नाहीतर माझा लॉस डिसाइडेड आहे. एक्सपायरी पर्यंत नाही होल्ड करायचा, इव्हेंट स्पेसिफिक तर ट्रेड करायचा. इव्हेंट स्पेसिफिक मुवमेंट मिळतो, सेम यू शेपच दिसतोय ना आपल्याला, काय फरक पडतो? इकडे मॅक्सिमम लॉस बघा किती आहे, 12,750. तिकडे किती होतात? 24,000, 25,000. ऑलमोस्ट हाफ लॉसला सेम कॅरेक्टरिस्टिक मिळते, अनलिमिटेड प्रॉफिट, यू शेप मुवमेंट मिळते. थोडं मार्केट इकडनं थोडं इकडे त्या बेवड्यासारखा या साईडला पडला किंवा त्या साईडला पडला तर प्रॉफिट मध्ये पडतो. ठीक आहे, हवेवर डेल्टा आउट ऑफ द मनीचा कमी आहे, म्हणून थोडासा इकडे पडला तर प्रॉफिट काय एवढा वाढला नाही, एक्स्ट्रा थोडा मिळणार. कमी इन्व्हेस्टमेंटला कमी रिवॉर्ड, कमी रिस्कला कमी रिवॉर्ड, रिस्क रिवॉर्ड मेंटेन. 10 लोड करो जरा और पे. मल्टीप्लाई करो ना उसको 10 से, 12,750 का 1,27,500. चार्ट सेम दिखेगा, कुछ फर्क नहीं दिखेगा, चार्ट एग्जैक्ट सेम दिखेगा, सिर्फ नंबर चेंज होएगा ऊपर बस. ब्रेक इवन एग्जैक्ट सेम रहेगा. पे ऑफ क्यों पढ़ रहे हैं हम लोग? क्योंकि पे ऑफ पढ़ेंगे तो ये पॉइंट्स एग्जैक्ट सेम रहेंगे, अपने को मालूम है. अमाउंट चेंज होगा सिर्फ लॉट के हिसाब से. एक लॉट पे पे ऑफ निकालो, 10 लॉट पे पे ऑफ निकालो, सेम.
ब्रेक इव्हन पॉइंट लांब आहे ना. ब्रेक इव्हन पॉइंट लांब आहे. येस, ब्रेक इव्हन पॉइंट खूप लांब आहे. पण ब्रेक इव्हन पॉइंट एक्सपायरीचा सेम डे T0 ला जर स्पॉट वरनं मार्केट थोडंसं वरती गेला, 29 रुपये प्रॉफिट आहे. थोडं अजून वर गेला, 420 रुपये प्रॉफिट आहे. ठीक आहे, किती 60 पॉईंट 57 पॉईंट मूव्ह केलं, 420 रुपये असून त्यांना ब्रेक इव्हन लांब एक्सपायरीसाठी. एक्सपायरी पर्यंत कोण होल्ड करणार आहे? इव्हेंट झाला, इव्हेंट संपला, ट्रेड क्लोज झाला, निघून गेलो, तेव्हा ही स्ट्रॅटेजी ट्रेड करू शकतो. आजकालच्या सिच्युएशन मध्ये लॉंग स्ट्रॅडल पेक्षा लॉंग स्ट्रँगल जास्त काम करते. याला स्ट्रँगल का बघतात, स्ट्रॅडल का नाही बघतात? स्ट्रॅडल ऍट द मनी आहे ना, स्ट्रँगल अवे. एक खालून चार्ट तसं झालं म्हणून ट्रायंगल आहे का? ट्रायंगल. तो उसका वो रेड दैट इज ट्रायंगल राइट. दिस एंटायर पे ऑफ इज ट्रायंगल, ओके. बट स्ट्रँगल मध्ये फ्लॅट इकडे खाली येतं. स्ट्रॅडल मध्ये काय होतं? इट्स वी. हे बघा, फक्त पे ऑफ बघत जा, तो लांबनं जवळ येत जातो. ठीक आहे, तो ऍट द मनी साठी. ऍट द मनी मध्ये मार्केट नाही हल्लं तर सगळ्यात जास्त लॉस. आउट ऑफ द मनी मध्ये मार्केट हल्लं तरी लॉस आहे त्या रेंज मध्ये, तो सगळ्यात जास्त रेंज. इंटरडे साठी करू शकतो. व्हॉलेटिलिटी साठी, इंट्राडे साठी हे करू शकतो, बट प्रोव्हाइडेड कुठेतरी एक्सपेक्टेड आहे व्हॉलेटिलिटी तर करा. बट लॉंग स्ट्रॅडल किंवा लॉंग स्ट्रँगल पेक्षा शॉर्ट स्ट्रॅडल किंवा शॉर्ट स्ट्रँगल जास्त पैसे देणार मोस्ट ऑफ द टाइम्स. रिस्क मॅनेजमेंट ठेवून राहिले तर सगळ्यात जास्त पैसे तिकडे मिळणार. ते काय झालं तर शॉर्ट डेबिट नाही, क्रेडिट वर. क्रेडिट मध्ये काल शिकवलं तर शॉर्ट स्टाईल. काम नाही काम झालं असतं. आता आहे, आता रेंज मध्ये आहे ना मार्केट, प्रोव्हाइडेड रेंज ब्रेक होते तर मग निघून जायचं. याला तुम्ही काल शिकवलं काल का? शिकवले त्याच्यामध्ये नाही, आता आहे स्ट्रॅडल. तो काय विचारला, मला प्रश्न नाही गेला. शॉर्ट स्ट्रॅटल तुम्ही काल शिकवलं का? नाही शिकवलं, अजून शिकवलंच नाही, अजून शिकवायचं. काल डेबिट आणि क्रेडिट स्प्रेड होता. डेबिट स्प्रेड आणि क्रेडिट स्प्रेड होतं. ठीक आहे, फरक समजला लॉंग स्ट्रॅडल लॉंग स्ट्रँगलचा. ठीक आहे, याच्यामध्ये मुवमेंट आपल्याला लगेच येतात, लगेच मुवमेंट मिळते, फक्त एवढंच की जास्त मिळते. मला लगेच दिसला, लगेच प्रॉफिट काढून टाकल्यानंतर करतो. सर मग ही स्ट्रॅटेजी आपण एक दिवस पहिले आपण करू शकतो. करू शकतो. मार्केट खुलने के नेक्स्ट डे गैप डाउन गैप अप हो सकता है, तो फायदा हाँ, होगा. ये फायदा देगा. फायदा देगा. एक्सपायरी जवळ नसेल तर ट्रेड करा. एक्सपायरी जवळ असेल तर ओव्हरनाईट रिस्क प्रॉब्लेम आहे. प्रीमियम खातो. प्रीमियम जाणार. उद्या एक्सपायरी आहे, आज मी ही स्ट्रॅटेजी टाकून ठेवली, उद्या डायरेक्ट प्रीमियम 40चा कमी होणार, 40चा 20-30 होईल, तिकडे पण 40चा 20-30 होईल. मुवमेंट आली तरी तिकडे नुकसान होणार. सो ओव्हरनाईट एक्सपायरीच्या जवळ ही स्ट्रॅटेजी नाही करायची. ठीक आहे, इकडे लिहितो मी. का रिझन समजलं का मला? नाही सांगा, नाही समजलं म्हणाले सांगा काय असतं. म्हणजे एक्सपायरीच्या अगोदर स्ट्रॅटेजी नाही. हा, का पण काय रिझन? प्रीमियम समजा कमी होतो. आता समजा थर्सडेची एक्सपायरी आहे. ठीक आहे, इकडे मी लिहितो 7 and 8 don't trade 1 day before expiry. 1 किंवा 2 दिवस बिफोर एक्सपायरी नका ट्रेड करू. पण समजा आता आपण आहे 18 जॅनला, ठीक आहे, एक्सपायरी येते 23 जॅनला. ठीक आहे, सपोज 22 जॅनला मी आहे, तर मी म्हणतो 23 जॅनच्या एक्सपायरीचा ट्रेड नका करू. पण समजा 23 जॅनची एक्सपायरी नाही घेतली, 22 जॅनला मी 30 जॅनच्या एक्सपायरीचा ट्रेड घेतला, तर चालेल का?
चालेल. कारण तिकडे थिटा डीके नाही होणार. कारण त्याला टाइम व्हॅल्यू 0 व्हायला एक अख्खा आठवडा बाकी. सो 22ला जर तुम्ही ट्रेड करताय, 23ला इव्हेंट आहे, तर 23च्या एक्सपायरीचा नका घेऊ, 30च्या एक्सपायरीचा घेऊ. सर याच्यामध्ये आता सपोज 23 एक्सपायरी आहे, हम्म. तुमचं 20 तारखेसाठी तुम्ही 17ला पोझिशन बनवताय, सॉरी. 17ला पोझिशन बनवताय, हा. बरोबर. 20 तारखेला इव्हेंट आहे, 20ला इव्हेंट आहे, ठीक बरोबर. आहे. तर ओव्हरनाईट 18 सॅटर्डे 18 19 19 तर त्याच्यामध्ये पण प्रीमियम खा, जाणार. तरी पण तुमचा तो येईल त्याची काही गॅरंटी प्रीमियम जाणार, बट जो 17 तारखेचा प्रीमियम आहे ना, क्लोजर टू एक्सपायरी ऑलमोस्ट सेल केलेलाच असणार, कमीच असणार. आपण बायच करायचं ना, स्वस्तातच तर मिळतो. जो 18 आणि 19ला डीके होणार, एटीएम वाला 18 आणि 19चा जो डीके होणार आहे, तो ऑलरेडी 17ला बरेच लोकांनी शॉर्ट पोझिशन केले, सेलर झाले, सप्लाय आल्यामुळे प्राइसेस खाली आले. तो प्राइस अकाउंटेड फॉरच असतो. आपल्याला वाटतं 18 आणि 19 2 दिवस टाइम डीके खायला मिळतोय सेलरला, माझं नुकसान होईल. तो फ्रायडेला खाली येतोच प्रीमियम. आणि आता कालच्या पोझिशन तुम्ही बघितलं तर ते दोन्ही कॉल आणि पुटचे ओआय ते सगळे दोन्ही एकाच ठिकाणी आहे, बरोबर. दोन्हीकडे 5-5 लाखांनी वाढ झालेली ठीक आहे. म्हणजे पोझिशन स्ट्रॅडलच केलंय, स्ट्रॅडल प्लस शॉर्ट दोघांनी म्हणजे की बाबा 20 तारखेला काहीतरी मुवमेंट जाईल. नाही नाही होणार याच्या हिशोबाने बनवली आहे. ओआय कोणाच्या साईडने बघतो आपण? सेलरच्या साईडने बघतो. म्हणजे कॉल पण विकलाय, पुट पण विकलाय. त्याला काय पाहिजे? नॉन डिरेक्शन पाहिजे. त्याला नॉन डिरेक्शन पाहिजे. सो जर मी फ्रायडेला पोझिशन बनवली आहे 20 तारखेच्या इव्हेंटच्या हिशोबाने आणि दोन्ही सेम आहेत, तर इनोव्हेट इज इंडिकेटिंग मला काय एक्सपेक्टेड नाही मार्केटमध्ये मुवमेंट. नाही तर त्यांनी बनवलीच नसती पोझिशन. हलणारच नाही ना मार्केट, रेशो सेम होईल ना सर. जर आपण बघितलं तर तुम्ही Analyze open interest. ठीक आहे. ऍट द मनीला कॉल पण विकलाय, पुट पण विकलाय, दोघांची पॉवर सेम. इव्हेंट नाही झाला म्हणजे मुवमेंट नाही मिळाली तर दोघांना पैसे मिळतात. जर हे कमी असते, सपोज इकडे नसते एवढे पोझिशन बनल्या किंवा कॉल जास्त असते, पुट जास्त कमी असते, तर बेरिश पोझिशन बनवले समजलं असतं. हे कॉल बाय आणि पुट बाय नाही केलेत लोकांनी, कॉल सेल आणि पुट सेल केलेत. ओआय ऑप्शन सेलरच्या साईडने बघतो. ओके, ऑलवेज ऑलवेज तो जर हे केलं इकडं शो शो शो. हा. इकडे लोकांनी कॉल पण सेल केलेत, जे आधी पुट सेल होते. आता मार्केट पडलंय तर कॉल सेल तर आलंच ऑफकोर्स, तर त्यांनी सेल पोझिशन कॅरी फॉरवर्ड केलंय. जर त्यांनी क्लोज केले असते, सपोज काल मार्केट पडतं म्हणून कॉल सेलर आले आणि ड्युरिंग द मार्केट आवर्स खाली पडलं, मार्केट क्लोज करून निघून गेले, तर कॉल ओवाय चेंज नसता दिसता एवढा, वर गेला असता पण परत खाली पण आला असता. पण अचानक 22,700 मध्ये एवढं जे सेलिंग आलेलं आहे, बाय केलेले आहेत ते सांगतो त्याच्या मागचं रिझन काय. हे क्लिअर आहे इकडे एवढं. 22,700चा जो कॉल आहे, पुट आहे, तो यांनी हेजिंग साठी वापरला. इकडे सेल केला आणि 22,800चा पुट बाय केला. का? कारण मार्जिन कमी लागणार. फक्त सेलिंग केलं असतं स्ट्रॅडलचं तर मग प्रॉब्लेम होता, मार्जिन जास्त लागलं असतं. आपण त्या दिवशी बघितलं, एक सेल केला ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी जाऊन बाय केला, मार्जिन 2 लाखावरनं डायरेक्ट 55,000 वर 500 पॉईंटचा गॅप गॅप ठेवला. आहे. तो सेफ्टीसाठी नाही घेतला त्यांनी एवढा, मार्जिन कमी करण्यासाठी घेतला. ओके, 500 पॉईंट लो बजेट मध्ये जास्त लो बजेटमध्ये आपण करून बघूया. 23,200 कॉल सेल, सॉरी पुट सेल, आणि 22,700 पुट बाय. बाय किती सर तुम्हाला कसं माहिती पडलं आता याने बाय केलंय तर? आता तर आपण मी सेलर करतो ना. पर्स्पेक्टिव्ह बघतो ना. मी करतो ते.
नहीं नहीं, पर अपन ये सेलर पर्सपेक्टिव भी देख रहे हैं ना, हाँ जो भी है। हाँ। तो ये जो डेटा है दैट इज सेलर सेलर फार अवे का बेच के उसको क्या मिलने वाला है? 22,700 का। 22,700 का प्रीमियम कितना है? 23,200 आणि 22,700 लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहू नका राहील लक्षात. ठीक आहे. 23,200 पुट कितीला आहे? 150 ला आहे. 22,700 पुट कितीला आहे? 27 ला आहे. सपोज मी हा ऑप्शन सेलरच्या साईडने बघितला तर 27 रुपये विकण्यासाठी एवढी मोठी रिस्क का घेणार? एक्सपायरीला टाइम आहे अजून. जर मी 22,700 विकला, उद्या मार्केट हल्लं तर 27चा प्रीमियम 28, 29, 30 तेवढ्यात तरी जाईल. एवढा रिस्क का घेणार? लॉजिक से सोचो उसका. मैं सेलर हूँ ऑप्शन का, इसलिए ऑप्शन के हिसाब से मैं देखता हूँ इसे. ठीक आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, ओआय आपण त्याच्या हिशोबाने बघणार, पण फार अवे आउट ऑफ द मनीचे ओआय त्याच्यामुळे नाही आले. एज अन ऑप्शन सेलर सोचो मैं मेरा मार्जिन कैसा कम करू? नाही बाईंग केली तरी पण तुम्ही तुमचं बाईंग केली तर पण बाईंग केली तर कोणतरी विकलेत ना ते त्या लेवलवर त्या दिवशी. पॉसिबली त्यांनी 1 महिना आधी घेतलेला आता विकला. अच्छा. करेक्ट. लिक्विडिटी येणार. ज्यांनी आधी क्लोज करायचं 22,700 कोणीतरी आधी. पण आपल्याला कसं कळणार की बुवा ते ऑलरेडी घेतलेले आहेत ते विकलेले आहेत सो नॉर्मली जेव्हा हे तुम्हाला असा चार्ट दिसतोय ना, त्याच्या मागे आपल्याला पडायचंच नाहीये. कोणी विकत घेतलाय, विकला नाही घेतलाय. ऍट द मनीचे जे आपले कुठे गेले? हा. हे ऍट द मनीचे जर ऑलमोस्ट सेम आहेत ना, तो हेज करायला लांब जाणार आणि बाय करणार. इकडे सेलर्स पण असतील, प्रायमरीली सेलर्स असतील, पण एवढ्या लांबचा जो आहे तो बायर असणार मोस्ट ऑफ द टाइम्स. सेलर आहे काही छोटे मोठे 27 रुपये कमवायला पण बसलेत. की रिस्क नहीं चाहिए, इतना वॉलिटिलिटी आ गया तो क्या करेगा? मार्केटमध्ये सगळे सेम विचार करणारे नाही लोक. म्हणजे डेबिट स्प्रेड टाईपच आहे. क्रेडिट स्प्रेड आहे. ऍट द मनी प्रीमियम जास्त मिळतोय, बरोबर. आउट ऑफ द मनी जाऊन कमी मिळतोय. हा प्रीमियम हा घेतला आणि तो तिथे दिला. राईट. जर मी पुट ऑप्शनच्या साईडने बघितला तर पुट ऑप्शन सेलरनी काय केलं? पुट ऑप्शन ऍट द मनी सेल केला, आउट ऑफ द मनी बाय केला. ठीक आहे. व्हॉट इज दॅट? बुल पुट स्प्रेड. सिमिलरली कॉल ऍट द मनी सेल, आउट ऑफ द मनी बाय. बेयर कॉल स्प्रेड. दो अलग इंसान की बात करें तो अगर दोनों एक ही इंसान ने किया है, कॉल एट द मनी सेल, पुट एट द मनी सेल, कॉल आउट ऑफ द मनी बाय, पुट आउट ऑफ द मनी बाय, एक ही आदमी ने किया है, तो वो भी एक स्ट्रैटेजी. इसको बोलते हैं हम लोग आयन फ्लैग. वो क्या सोचता है कि मार्केट अगर हिलेगा नहीं तो मेरे को प्रीमियम खाने को मिलेगा. आउट ऑफ द मनी डीके हो के कितना होएगा? 27 रुपए का, जीरो होएगा, 27 जाएगा. वो मेरा कॉस्ट है, फंडिंग का कॉस्ट है. बट अगर मार्केट नहीं हिला तो मेरे को ज्यादा प्रॉफिट मिलेगा. जर मी फक्त आउट ऑफ द मनी सोडले साईडला आणि फक्त ऍट द मनी कॉल, ऍट द मनी पुट विकला तर मला टाइम व्हॅल्यू डीके मिळतोय. मुवमेंट नाही झाली तर मला प्रॉफिट मिळतोय, पण त्याला मार्जिन पण जास्त लागतंय. मार्जिन कमी करायला मी आउट ऑफ द मनी जाऊन कॉल बाय केला आणि पुट बाय केला. राईट. विच इज इन अ वे बेअर कॉल आणि बुल पुट या दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून ही एक स्ट्रॅटेजी झाली. मेकिंग सेन्स. दोन्ही क्रेडिट स्प्रेड आहेत, लक्षात ठेवा. दोन्ही क्रेडिट स्प्रेड आहेत. ऍट द मनीला प्रीमियम आपल्याला जास्त मिळतो, आउट ऑफ द मनीला कमी प्रीमियम देते. कॉल साईडनी बघा, पुट साईडनी बघा, क्रेडिट स्प्रेड. अख्खी स्ट्रॅटेजी क्रेडिट आहे, विच मीन्स इट इज अन ऑप्शन सेलर स्ट्रॅटेजी. पण ऍज अन ऑप्शन सेलर ऍट द मनी कॉल, ऍट द मनी पुट विकल्यावर प्रीमियम जास्त लागणार, मार्जिन जास्त लागणार. तो कमी करायला आउट ऑफ द मनी जाऊन केला. ठीक आहे. बघूया आता हे स्ट्रॅटेजी टाकून. लॉजिक समजलं याच्या मागचं? का मी याला बायर म्हणतोय? कारण
मी जेव्हा ट्रेड करतो, जेव्हा मी ट्रेड करायला लागलो तेव्हा मी सिमिलर करायला लागलो. मग म्हटलं अरे ये तो ऐसा हो रहा है, तो मेरे जैसा और भी कोई सोच रहा है, मतलब कोई ऑलरेडी ट्रेड कर रहा है ऐसा. तेव्हा जाऊन बघितलं स्ट्रॅटेजी, जेव्हा रीड करायला लागलो समजलं ही स्ट्रॅटेजी. मी तर नंबर बघून केला की ही मी ऍट द मनी सेल केला, आउट ऑफ द मनी बाय केला, मार्जिन कमी लागतंय, ट्रेड केला, मार्केट हल्लं नाही तर प्रॉफिट होतोय. जर कॉल साईडला पण तसंच होतं, सेम साईड पुटला पण होऊ शकतं. दोन्ही करून बघितले स्ट्रॅटेजी, राईट. 23,200 कॉल, 23,200 पुट आपण सेल करूया आणि 500 पॉईंट इकडे, 500 पॉईंट इकडे बाय करू, आउट ऑफ द मनी. ठीक आहे. स्ट्रॅटेजी बिल्डर 23,200 कॉल सेल, 23,200 पुट सेल, ही कोणती स्ट्रॅटेजी झाली आपली? कॉल सेल आणि प्रोफाईल कॉल सेल आणि पुट सेल क्रेडिट होतं. क्रेडिट आहे, त्या स्ट्रॅटेजीला आपण काय म्हणणार? बिअर क्रेडिट. क्रेडिट नाहीये ते, म्हणजे क्रेडिट आहे पण स्प्रेड नाहीये, बेर नाहीये, बुलिश पण आहे ना. पुट पण आपण सेल केलं, बुलिश पण आहे. ऍट द मनी, ऍट द मनी स्ट्रॅटेजी आहे. आता जस्ट आपण स्ट्रॅटेजी कोणती बघितली? स्ट्रॅडल बघितली. स्ट्रॅडलची ऑपोजिट साइड आहे. जर मी स्ट्रॅडल बाय करतोय, बाय कॉल बाय पुट करतोय, तर समोर कोणतरी सेल कॉल सेल पुट पण करतोय ना. त्याच्यासाठी शॉर्ट स्ट्रॅटेजी झाली, शॉर्ट केलाय. त्याला शॉर्ट 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 स्ट्रॅडल म्हणतो. लिहूया लिहूया लिहूया, आपण पहिले हे बघून घेऊया, येतो त्याच्यावर. ठीक आहे, याला आपण शॉर्ट स्ट्रॅडल म्हणतो. शॉर्ट स्ट्रॅडलचा पे ऑफ ग्राफ एक्झॅक्ट ऑपोजिट असतो. ब्रेक इव्हन पॉईंट वेगळा असेल की सेम असणार त्याचा? हा जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे लॉंग स्ट्रॅडलचा आणि शॉर्ट स्ट्रॅडलचा सेम असणार की वेगळा असणार? ब्रेक इव्हन पॉईंट कसं सेमच येणार. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय? नो प्रॉफिट नो लॉस. बायरने नो प्रॉफिट केला तर सेलरने नो लॉस केला, बायरने नो लॉस केला तर सेलरने नो प्रॉफिट केला. ब्रेक इव्हन पॉईंट सेम येणार. तुम्ही स्ट्रॅटेजी मध्ये बघितलं चार्ट त्याचा एक्झॅक्ट असा उलटा येतोय ना, असा खाली येऊन वर जातोय. हा पॉइंट दोघांचा सेम येणार एक्झॅक्ट. 1:2 इज का कुठे? 1 HD 2 HD -1:2 हे वॉल्यूम आहे काय? डेज, स्पॉट डेज आहेत ते. मीटर लागला. सॉरी, लॉस अनलिमिटेड नाही. लॉस अनलिमिटेड आहे. एच डी इकडे. अच्छा, किती डेज टू एक्सपायरी आहेत त्याच्या हिशोबाने येते. काय फायदा नाही, सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. लॉस अनलिमिटेड आहे पण प्रोटेक्ट करू शकतो ना आपण. स्टॉप लॉस घेऊ शकतो. मार्केट नाही आलं, रेंज मध्ये राहिलं, तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट मध्ये आहे, समोरच्या कडनं पैसे घेतलेत 182 आणि 150 रुपीज खिशात ठेवलेत. जर ऑलरेडी खिशात ठेवलेत, द्यायला समोर द्यायला नंतर लागणार आहेत. मार्केट हल्लं तर, नाही हल्लं तर अख्खी रेंज मिळते खायला. 400 पॉईंटचा गॅप भेटतो. 400 पॉईंट 150 प्लस 150, 300 प्लस 30, 330 पॉईंट, 333 पॉईंट. हा सेम, एक्झॅक्ट सेम बायरचे. ब्रेक इव्हन 333 पॉईंट खाली, 333 पॉईंट वर. त्याच्यामध्ये मार्केट राहिलं तर तुम्ही प्रॉफिट मध्ये 600 पॉईंट निफ्टी राहिलं तर प्रॉफिट मध्ये. तुम्ही 300 पॉईंट वरती वरती जाईल तर मग लॉस व्हायला लागणार. साइडवेज मार्केट आहे. साइडवेज मार्केट साठी स्ट्रॅटेजी आहे. परफेक्ट. काय बोलता त्याला? शॉर्ट स्ट्रॅटेजी. काय केलं? इंटरेस्ट वाढला इकडे. शॉर्ट स्ट्रॅडल. सेल कॉल आणि सेल पुट ना. सेल कॉल सेल पुट. सेल कॉल सेल पुट
इसका एग्जैक्ट ऑपोजिट है, 6 नंबर 7 नंबर का एग्जैक्ट ऑपोजिट है। सेल सीई एटीएम, सेल सीई, सेल पीई एटीएम। ठीक आहे, याला डिरेक्शन काय पाहिजे आपल्याला? We expected market is going to be साइडवेज. sideways. सो नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे, नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी. विच मीन्स नॉन डिरेक्शन कोणाला पाहिजे असते मार्केटमध्ये? व्हॉलेटिलिटी कोणाला कमी पाहिजे? ऑप्शन सेलरला. Seller. सो दिस इज अन ऑप्शन सेलर स्ट्रॅटेजी. ट्रायंगल का? स्ट्रॅडल, Suppose शॉर्ट 90% स्ट्रॅडल. माणसं आता विचार करत असतील की बाबा उद्या ट्रम्प येणार, तर काहीतरी उठापटा होणार, बरोबर ना, इकडे नाही ते तिकडे तरी होणार. मग त्यांना हे करण्यासाठी यांची स्ट्रॅटेजी ऑलरेडी लावलेली आहे. लावून ठेवलेली आहे, मार्केट हलूनच देणार नाही. हा. वर जायला लागलं तर सेलिंग करणार, खाली जायला लागलं तर बाईंग करणार, मार्केट रेंज मध्ये आणणार. जे पण ऑप्शन बाहेर बसले आहेत ज्यांना वाटतं मार्केट वरती मूव्ह होईल, खाली मूव्ह होईल, आता ब्रेक इव्हन होईल, आता ब्रेक तिकडे हे ब्रेक लोकं- इव्हन साठी त्यांना 300 पॉईंट वरती पाहिजे. 300 पॉईंट वर पाहिजे. हा, म्हणजे ज्यांनी स्टँडर्ड लावलाय, स्ट्रॅडल, बाय कॉल बाय पुट बाय ऍट द मनी, एटीएम लावला किंवा OTM लावला. OTM लावला, तर त्यांची ते वांदेच केले ना त्यांनी. त्यांचा प्रीमियम खाऊन बसले. प्रीमियम खाऊन बसले. So लावा त्याचं तुम्ही काही- तुमची स्ट्रॅटेजी. So बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये नॉन इव्हेंट येतो. बाय कॉल बाय पुट इज लॉंग स्ट्रॅटेजी. लॉंग शॉर्ट. बजेटच्या दिवशी लोकांना वाटतं मार्केट मूव्ह होईल. आजकाल बजेटच्या दिवशी मार्केट मूव्हच नाही होत. नंतर मूव्ह होतं हा. किंवा उद्या मूव्ह होतं. आणि एवढं हाय एक्सपेक्टेशन असतं की बाबा आता काहीतरी नाही, होईल. कारण मागचा रेकॉर्ड दाखवतात, हे रेकॉर्ड दुनिया भरचे टीव्ही चॅनल आणि सगळं मॅन्युप्युलेटेड आहे. युट्यूब वरती आणि ह्याच्यावरती सारखे चालू असतं. सगळं मॅन्युप्युलेटेड आहे. आणि परवा पण तेच मार्केट उद्या असं होणार नाही तसं होणार, काय तर तिथेच ठेवलं मार्केट. तुम्हाला खोटं वाटेल, मी एक टाइम असं एक्सपेक्टच्या हिशोबाने केलं. 6 महिने जेव्हा माझा एकदम अग्रेसिव्ह ट्रेड होते, अग्रेसिव्ह पोझिशन बनवत होतो, 6 महिने न्यूजपेपर बघायचाच नाही आणि मी ऑप्शन सेलिंग केली. 6 महिने नो न्यूजपेपर, ऑप्शन सेलिंग केली. दोज वर द बेस्ट ट्रेड्स जे मी फाईंड केले. माहीतच नाही न्यूज काय, फक्त कॅलेंडर बघितलं, इकॉनॉमिक कॅलेंडर काय कधी येणार, चांगलं येणार आहे की नेगेटिव्ह येणार आहे काय नाही बघितलं आणि ट्रेड केलं. टीव्ही पण मी फक्त बघतो काय नवीन स्टॉक चाललंय, काय पिक करता येईल, काय चाललंय ओव्हरऑल, काय लोक म्हणतात, फक्त त्याच्यासाठी. बाकीचं सगळं डिस्काउंट करून ते ऐकतो. न्यूज चॅनलच्या चक्करमध्ये पडू पण नका. ते फक्त त्याच्यासाठी ठेवा की काय मूव्ह होत आहे बघायला लक्षात राहील, कारण सगळीकडे आपण नाही बघत राहणार, ते चालू ठेवतात, बघता येतात. किंवा कोण मोठा व्यक्ती असेल जो थोडा कॉमेंट्री देतोय तर ऐकू शकतो. बट अदरवाईज सगळं पेड आहे, सब पेड आहे, सब. न्यूज आपण एकदम रॉकेट सायंटिस्ट आहोत का किंवा एकदम तोफ आहेत का की आपल्याला न्यूज कोणतरी येऊन सांगेल? न्यूज पोहोचते आपल्याकडे, पोचवली जाते. पोहोचवली जाते. कारण न्यूज पोहोचवली गेली तर समोरच्याला वाटतं हा भाई मेरे को न्यूज है, मेरे पास टिप है, ऐसा सर अरे सुनो ये स्टॉक उठा रहे, राईट. आपल्याकडे इथे शेवटची आपल्याकडे शेवटी आहे. शेवटची टीम. येस. जेव्हा आम्ही त्यावेळेला आपल्याला त्याने बाहेर पडायचं. जेव्हा आम्ही ब्रोकिंग साईडला होतो, ट्रेड करायचो, ब्रोकिंग इन्स्टिट्यूशन साठी ट्रेड करायचो. जेव्हा मोदी आणि सीतारामन दोघं जण आले आणि ते म्हणे की तुम्ही डिफेन्स आणि PSC याच्यामध्ये बाय करत जा, तेव्हा सगळ्या गव्हर्नमेंटचे सगळे निघत बसले. पैसा वही बनाएगा ना जो ऑपोजिट व्यू लेके चलेगा. इलेक्शनला पण तेच झाले की आपल्या काय? अमित शहा बोललेला बाय बाय घ्या. खूप मोठा डेंजर होता. तेव्हा मी शॉर्ट केला, एक्झॅक्ट त्या पॉइंटला शॉर्ट केला. इलेक्शनच्या आदल्या दिवशी चढलं. 4 तारखेला, 3 तारखेला, 3ला मी एक्झॅक्ट शॉर्ट केला. इलेक्शनच्या दिवशी काय पडले ते आदल्या दिवशी बरोबर आहे होता. हाय वरती शॉर्ट केला, खाली पडल्यावर बाय केला आणि विकला. दोन्ही साईडला पैसे कमवले त्या दिवशी. दोन्ही साईडला कमवायचा मौका मिळाला. सो स्मार्ट ट्रेडर तोच असेल ज्याला ऑपोजिट व्ह्यू घेऊन काहीतरी करता येतं. कारण सगळेच बाय करायला बसले तर सेल कोण करणार?
तर सेलरला थोडा एक बेटर ग्रिप असते प्रॉफिट कमवायची. सगळेच सेल करायला बसले तर बाहेरला बेटर ग्रिप असणार प्रॉफिट कमवायची. कारण मार्केट पडतंय 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 पडतंय, सगळ्यांचा व्ह्यू निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. कोणतरी एक येणार स्मार्ट मनी मूव्ह करणार, मार्केट घेऊन जाणार. उधर पैसा बनाने का मौका. आणि मग तिथून मोमेंटम भेटणार. मोमेंटम. विविध फिगर तयार होत आहे. रशिया युक्रेन वॉर, सगळे शॉर्ट झालंय, पडलंय. त्याच्यानंतर सगळे शॉर्ट करायला लागले, शॉर्ट करायला लागले. तिकडे मी सगळ्यात मोठा लॉंग पोझिशन घेतली. थोडं सेटल होऊन दिलं, बघितलं, अंदाज घेतला काय किती दिवस चालणार आहे. आणि मार्केटला जी न्यूज मिळालेली आहे त्या न्यूजला सेम व्हॅल्यू मार्केट कधीच नाही देत परत. सेम न्यूजला परत कधीच नाही देत. कोविड फर्स्ट वेव्ह मार्केट खूप पडलं. सेकंड वेव्ह मार्केट नाही पडला. सेकंड वेव्ह तर डेंजरच होती, पण त्याचा इम्पॅक्ट कमी घेतला. मार्केटनी डिस्काउंट केली ती गोष्ट की भाई ऐसा हो सकता है, खतम. राईट. सो मार्केट सेम न्यूजला, हे पाहिजे तर लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यावरतीच मी सगळ्यात जास्त ट्रेड, प्रॉफिटेबल सगळ्यात जास्त ट्रेड माझे कॉन्सेप्ट वरती. पुढचा कोविड आने वाला है. सेम न्यूज वर मार्केट सेम रिएक्शन नाही देणार, कमी रिएक्शन देणार. सेम न्यूज, सेम न्यूज. सेम न्यूज अगेन will not give same reaction. Market will not give same reaction. ठीक आहे. एक आर्टिकल मी पाठवलेलं, एक स्निपेट कालच्या व्हॉट्सअपला, काल सकाळी मिळालं असेल तुम्हाला. काल पाठवलं, ग्रुपवर आलाय. एक स्क्रीनशॉट पाठवलाय. त्याच्यात लिहिलंय की युएस मध्ये इन्फ्लुअन्स परत वाढायला लागले. का? कारण ट्रम्प आला तर ग्रोथच्या हिशोबाने, डेमोक्रेटिक इंडस्ट्रियलाइजच्या हिशोबाने वाढला. सो म्हणून इंडियातले फंड्स परत घेऊन जातात. सेम न्यूज जर परत आली तर मी शॉर्ट नाही करणार. या स्टेटमेंटचं अप्लिकेशन सांगेल. का? कारण मार्केट सेम न्यूजला सेम व्हॅल्यू नाही देणार. गिवन आहे, पैसा जाएगा. मार्केटने ऑलरेडी डिस्काउंट केलेली आहे ती गोष्ट. मार्केटच्या प्राइसेस मध्ये सेम गोष्ट दिसते. HMP झाले, गव्हर्नमेंट बोलत होते, पण काही एवढं कोण सिरियसली घ्यायला मागत नाही. ते पहिला आला का वाजतोय शेवट होता. पण वॅक्सिन फुकट गेली सगळ्यांची. सिरमवाल्याने बनवून बनवून घेतली. ठीक आहे. तर सेल कॉल, सेल पुट, नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलर्सची, त्याला आपण म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल. शॉर्ट रेशो काय? सॉरी, रेशिओ म्हणजे कसला रेशिओ? या रेशो काय असतो? म्हणजे 60% वरती आहे. प्रोबॅबिलिटी 60%च्या वर. कुठे गेला? हेच आहे ना, हा, 61%. अराउंड 60% प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट असणार. ऑप्शन सेलर साईडने जी पण स्ट्रॅटेजी टाकणार, प्रोबॅबिलिटी 10 पैकी 50 च्या वर. कॉल 15. हा, थिओरिटिकली, मॅथमॅटिकली 6 टाइम्स 10 मधनं राईट निघणार तुमची ट्रेड. 61 टाइम्स 100 मधनं राईट निघणार. पण ती प्रोबॅबिलिटी आपण इम्प्रूव्ह पण करू शकतो स्टॉप लॉस ठेवून. मार्केट वर जायला लागलं, कॉल मध्ये लॉस होणार. कॉलचा एक स्टॉप लॉस डिसाईड केला, 182 चा 200 झाला, कट करणार. 20 रुपये ठेवला स्टॉप लॉस फॉर एक्झाम्पल. पण इकडे खायला अख्खा 152 आहे, तर लॉस झाला 20 रुपये, खायला 152. रिस्क रिवॉर्ड जबरदस्त झाला. ती तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट अजून वाढवते. ओके, 20 रुपये दिले आणि 150 मिळाले, 20च्या अगेन्स्ट 150, 7 टाइम्स, 1:7 चा रिस्क रिवॉर्ड. उलट्या पद्धतीने गेलं तर VR ऑप्शन बाहेरच्या साईडनी बघा. आता इकडे 20 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवला, तिकडे इकडे पण 20 रुपये कट होत आहे तोपर्यंत. भले वरती गेला मार्केट, वर गेला तर कॉल वाढणार, 182 वरनं 190 होईल, पण इकडे 20 रुपये खाली होईल. बरोबर, इकडे लॉस जास्त लॉस जास्त आहे. त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट आयदर बायरचा जोपर्यंत
बाईंग करून त्या ब्रेक इव्हन पॉईंट वरती जात नाही तोपर्यंत काय नाही. त्याच्यामुळे बायरच्या साईडने जरी बघितलं लॉस मध्ये स्टार्टच लॉस मध्ये करतो. बाहेरच्या साईडने डेल्टा लगेच घसरतो तो लगेच तो खाली हा लगेच घसरतो. Premium. बाहेरच्या साईडने प्रोबॅबिलिटी बघितली तर 39%. 100 मायनस 61. बरोबर. ठीक आहे. पण फंड्स निडेड याच्यासाठी खूप जास्त. 2,41,000 दोन्ही शॉर्ट आहे. दोन्ही शॉर्ट क्लिअर. ही निफ्टीसाठी आहे. लॉट साईज 75 ची आपली म्हणून. बँक निफ्टीसाठी थोडं कमी होईल, बट मार्जिन जास्त लागतंय. म्हणून मी म्हटलं जेव्हा ते ओपन इंटरेस्ट मध्ये फार अवे वाले होते ना, ते बाय केल्यावर काय होतं ते बघूया आता. पण आता मार्जिन नियर टू आपले निफ्टी जो मंथ एंड एक्सपायरी त्याची हे कमी आहे का 25 तर लॉट आहे. काल बघत होते ते मंथ एंड एक्सपायरी नाही. आय डोंट थिंक त्याचं लॉट साईज कमी गेला. आणि मी बघत होतो बँक निफ्टीचा 25. नाही त्याचे नाही. बघूया. मला निफ्टीचा सध्या नाही लक्षात येत आहे. तर मी काल ते कन्फ्युज झालो. हा. स्ट्रॅटेजी बघत होतो ना त्याच्यावरती म्हणजे ती 25 दिसतो मला. ठीक आहे, बघूया ते. 75. ते मिळेल आपल्याला, काईट वरनं मिळून जाईल. हम्म. सो कमिंग टू द पॉइंट, आपल्याला फंड्स रिक्वायर्ड 2,41,000 लागतात. ठीक आहे. पण ते 2,41,000 आपण कमी करू शकतो. कसं? हेज करून. ऑप्शन सेलर आहे आता सध्या आपण, पण ऑप्शन बायरला मार्जिन कमी लागतं. तो ऑप्शन सेलर बरोबर ऑप्शन बायर ऍड केला तर आपण म्हणतो की लॉस अनलिमिटेड आहे पण प्रॉफिट पण अनलिमिटेड आहे हेज केल्यामुळे. हम्म. म्हणून मार्जिन ऑटोमॅटिक रिस्क कमी झाला, त्याच्यामुळे मार्जिन कमी झाला. ब्रोकरला भीती कमी वाटते कारण त्यांनी बाय पण केला. ठीक आहे. तर याच्यात आपण 2 लेग्स ऍड करतोय, जे मगाशी तुम्हाला चार्ट वर दाखवले. आउट ऑफ द मनी कॉल, आउट ऑफ द मनी पुट. हा. बाय करतोय. तर याच्यामध्ये कसं टाकायचं होतं आता ह्याला एक एक करून टाकायला लागेल. एक संपतो, एक संपतो. दाखवतो हे दाखवतो main दाखवतो काम दाखवतो. ऍड करतोय बाय लेग्स. 500 पॉईंट खाली पुट, 500 पॉईंट वर कॉल, आउट ऑफ द मनी. ठीक आहे. 23,200, 23,700 चा कॉल बाय करतोय आता. ठीक आहे. बाय हा सेल नका करू, नाही तर दोन्ही सेल होतील, मार्जिन अजून वाढणार. आणि किती पॉईंट 500 पॉईंट खाली करतोय. 500 हे एक्झाम्पल घेतोय, नॉट नेसेसरी 500 घेणार, आपण कॅल्क्युलेशन करून घेणार. आणि इकडे 23,200 आहे, तर 22,700. 22,700 आणि हा 23,700. 23,700. 700. हा 700. ठीक आहे. हे दोन बाय केले. डन. मार्जिन बघा किती ड्रॉप झालं. 1,15,00,000वरती 1,10,000 वर मार्जिन आहे. मार्जिन निडेड 90,000 आहे. इव्हेंच्युअली 90,000 लागणार आहे. ट्रेड करताना 1,12,000 लागणार. आधी मार्जिन किती होतं आपलं? 2 लाख समथिंग. डायरेक्ट 86,000 वर आलं. का? कारण आपण हेज केलाय तो ट्रेड. सेल पोझिशन बरोबर बाय पोझिशन ऍड केली. ब्रोकरला समजलं की मॅक्सिमम लॉस याचा डिफाईन झाला. आता आधी अनलिमिटेड होता मॅक्सिमम लॉस. मॅक्सिमम लॉस आधी अनलिमिटेड होता, तो डिफाईन झाला. 16,000 मॅक्सिमम लॉस. मॅक्सिमम प्रॉफिट लिमिटेड ऑलरेडी होता, तो थोडासा अजून कमी झाला कारण आपण बाय पण केला. त्याच्यामुळे याचा पे ऑफ डायग्राम असा झाला. इकडे दांडी आली साईडला हॉरिझॉन्टल. आधी असं डाऊन होतं, तर हॉरिझॉन्टल लाईन आली, जे आपल्याला सांगतं लॉस लिमिटेड. मॅक्सिमम प्रॉफिट कुठे मिळणार? मार्केट हल्लं नाही तर. मार्केट हल्लं थोडं इकडे किंवा थोडं तिकडे तर मॅक्सिमम प्रॉफिट नाही मिळेल. आधीची रेंज जास्त होती आपली. किती पॉइंट्स होते? 333 पॉइंटची रेंज होती. आताची रेंज किती आहे? 283. ठीक आहे. रेंज थोडी कमी झाली, बट प्रोटेक्टेड राहील. मार्जिन पण कमी झाली ना. ROI वाईज बघितलं तर 25% प्रॉफिट पर्सेंटेज निघतोय. मॅक्सिमम प्रॉफिट झालं तर 21,000 होणार 86,000 वर, म्हणजे 25% ROI निघतो जर साईडवेज राहिलं तर. पॉसिबिलिटी ज्याची कमी आहे. कधीही शॉर्ट स्ट्रँगल जेव्हा करताय तर मॅक्सिमम प्रॉफिट बघून नका विचार करू की भाई मेरे को 21,000 आने वाला है, चलो मैं फोन बुक करता हूँ. नाही.
मॅक्सिमम प्रॉफिट तो आहे, पण मार्केट एकाच जागी राहील एक्झॅक्ट सेम पॉइंटला पॉसिबल नाही. ठीक आहे, सो त्याच्यामुळे थोडासा मॅक्सिमम प्रॉफिट आपला कमी पकडूनच चालला त्याच्यात. ठीक आहे, दिस इज शॉर्ट स्ट्रॅडल प्लस हेजेस ऑन ईच साइड, ज्याला आपण म्हणतो आयन फ्लाय. ये चारों का आंसर होते हैं. चारों का कॉम्बिनेशन मिला के आयन फ्लाय. एक स्क्रीनशॉट काढून ठेवतो त्याच्यात. स्क्रीनशॉट करण्यापेक्षा ती डायरेक्ट स्ट्रॅटेजी लावण्याची आहे. कुठे नाही समजलं नाही, कुठे लावून असंच ठेव. त्यामध्ये न्यू स्ट्रॅटेजी बिल्डअप मध्ये होऊन जाईल ना ऍड केले स्ट्रॅटेजी रेडी आपली. ही तुम्हाला समोर कळेल. अच्छा तसं हा. हाँ सर, रेट डालने का कैसा? हाँ, ऑलवेज बाय फर्स्ट, याद है कल बोला था. खत्म. और उसके अलावा और कुछ है ही नहीं ट्रेड कैसा डालना. सेलिंग अकाउंट आहे. बाय हा ना, आता यांच्या लोन मध्ये मला हा ट्रेड टाकायचा असेल, कसं तुम्ही नॉर्मल ट्रेड कसे टाकता वैसे डाला. सेम, ओके. कुछ अलग नहीं है, रॉकेट नहीं है, वो सेम है. वही ड्राइवर ट्रक भी चलाता है, वही ड्राइवर रॉकेट भी चलाता है. इधर से भी डाल सकते हैं ना अपन डायरेक्ट. हा, इधर से भी डालते. इकडे आता मी डायरेक्ट माझं लिंक आहे याच्याशी, झिरो दशी ट्रेड ऑल केला तर ट्रेड होणार. डायरेक्ट. बट ट्रेड ऑल केला आणि माझ्याकडे मार्जिन नसेल एवढं, बायच्या बदली सेल पहिला झाला तर रिजेक्ट होणार. म्हणून मी काल बोललो एकदम क्लिअरली, पहिला जाऊन बाय करा, तुमचे लेग्स डिफाईन करा. 22-23-700 कॉल बाय करायचा आहे, 22-700 पुट बाय करायचा आहे, जाऊन ते बाय करा. ते बाय केल्यावर लगेच जाऊन 23-200 कॉल विका, 23-200 पुट विका. ऑलवेज बाय फर्स्ट देन सेल. ठीक आहे, जर मी इकडनं डायरेक्ट ट्रेड ऑल केला करू शकतो, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, डायरेक्ट ट्रेड ऑल केला सगळे स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होईल, काय प्रॉब्लेम नाही. 2.5 लाख रुपये असतील तर सगळ्या स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट होतील. पण समजा 1 लाख आहे आणि सेल पहिली ऑर्डर फ्लो झाली, बायची ऑर्डर हिटच नाही झाली, बाय एक्झिक्यूटच नाही झाली, पहिली सेलची एक्झिक्युशनला गेली, मार्जिन कमी असल्यामुळे रिजेक्ट. तर कॉल बाय करा, जाऊन इमिजिएटली कॉल सेल करा. लेग डिफाईन करा, वॉचलिस्ट मध्ये पहिला ऍड करा. जर याच्यातनं डायरेक्ट नसेल करत तर वॉचलिस्ट मध्ये ऍड करा. बाय सेल, बाय सेल, 4 वेळा मॅन्युअली टाकायला लागेल किंवा बास्केट बनवून टाका. फंड्स तेवढे असतील, डायरेक्ट बास्केट एक्झिक्यूट करा, मार्केटला नको. ती आपली ती करतो आता एटीएम असेल तो फ्लक्च्युएट जास्त होणार ना त्यावेळेला. हा, तेवढा फक्त आपल्याला बघायला लागेल. थोडं तेवढं बघायला लागेल. म्हणून मी मार्केट ऑर्डर नाही नॉर्मली टाकत, लिमिट टाकतो, लिमिट टाकून प्राइस टाकून एक्झिक्यूट करतो. 150 ला सेल करायचं, त्यांनी फायदा काय होतोय, माझी बाय ऑर्डर झाली एक्झिक्यूट, आता मला सेल साठी टाइम प्रॉपर मिळतोय मला सेल टाकायला. करेक्ट. जर मी डायरेक्ट मार्केट टाकली तर जी प्राइस आहे त्या प्राइसला हिट होत आहे, तिकडे स्लिपेज मध्येच तुमचा 1-1.5 रुपया 2 रुपये जातात, 10 रुपये पण जाते. 10 रुपये पण जातील. पण ऑन अन ऍव्हरेज जर बघितलं तर एकात फायदा होईल एकात नुकसान होईल असं पण होऊ शकतं. ठीक आहे, सो ऑलवेज बाय फर्स्ट, ही स्ट्रॅटेजी आहे आयन फ्लाय. सेल कॉल सेल पुट ही वेगळी होती, ती शॉर्ट स्ट्रॅडल होती. शॉर्ट स्ट्रॅडलला आपण विंग लावले, पंख लावले, आयन फ्लाय झाली. ठीक आहे, 10 नंबरची स्ट्रॅटेजी काय, 10 नंबरची स्ट्रॅटेजी आपली आहे सेल कॉल सेल पुट, सेम ॲज अबव, CEATM. एक मिनिट, मी थोडं याला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो.
ठीक आहे, मी याला थोडं वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो. ठीक आहे. नॉर्मली ह्या ज्या स्ट्रॅटेजी आपण बनवतो आणि तेव्हा एक्झिक्यूट करायचं त्यामुळे व्हॉलॅटिलिटी कमी असते. चालते, एवढी काय फरक नाही पडत, थोडं स्लिपेज येतो पण मिळतो नाही एवढं आपल्याला. खूप एरिया असेल तर तिथे ते मार्केट एकदम तिथेच ते हे करत असेल तर आपल्याला ते प्राइस वगैरे घ्यायला बरं का. हा, फ्लॅट असेल तर काय प्रॉब्लेमच नाही, पण थोडा प्लस मायनस चालतो. एक्झिक्युशन फास्ट पाहिजे, 1 सेकंडचा गॅप असेल काय फरक नाही पडत. ही स्ट्रॅटेजी चारही लेग वॉचलिस्टला ऍड केली, बाय केली, मार्केट लिमिट एक्झिक्यूट, मार्केट लिमिट एक्झिक्यूट, मार्केट लिमिट एक्झिक्यूट. मॅक्सिमम 10 सेकंड मध्ये ट्रेड होतं. 10 सेकंड मध्ये एवढं फ्लक्च्युएशन रेअर आहे की तेवढं फ्लक्च्युएशन होईल. बाय सी, सेल सी एटीएम, सेल पीई एटीएम, हे आपलं शॉर्ट स्ट्रॅटेजी झालं. त्याला फक्त वरती जाऊन ओटीएम सीई बाय केला आणि इकडे खाली जाऊन ओटीएम पीई बाय केला. फर्दर फर्दर ओटीएम, ओटीएम आहे डायरेक्ट ओटीएम, आपण सेल एटीएम करतो ना. तरी पण किती येतं गॅप असला पाहिजे रिस्क वरती आपण किती रिस्क घ्यायला तयार आहोत. स्ट्रॅटेजी बिल्डर वर आधी टेस्ट करा, याच्यात रिस्क किती आहे, मॅक्सिमम किती रेंज मिळते, मला कम्फर्टेबल रेंज किती आहे त्याप्रमाणे. मेन आपल्याला पी आणि पीचा प्रीमियम खायचं मेन सीई प्रीमियम घ्यायचा. बरोबर. येस. त्याच्या हिशोबाप्रमाणे मला ती वरती दोघांची जर मला कन्व्हिक्शन जास्त आहे रिस्क की मार्केट जास्त हलणार नाहीये तर मी फार ओटीएम घेईन. जर मला कन्व्हिक्शन एवढं नाही की एवढं नाही हलणार मार्केट तर मी एवढं फार ओटीएम नाही ठेवणार, थोडा जवळ ठेवणार. सेम लाईक स्प्रेड, स्प्रेडचा डिफरन्स कमी ठेवला तर रिस्क पण कमी, रिवॉर्ड पण कमी. सेम इकडे पण होणार. स्प्रेडच आहेत ना इव्हेंच्युअली. हा कॉल स्प्रेड आहे, हा पुट स्प्रेड आहे. बेअर कॉल स्प्रेड आहे, बेअर बुल पुट स्प्रेड आहे. डिफरन्स कमी ठेवला तर मग रिस्क कमी, रिवॉर्ड पण कमी. एक तर तुम्ही हे स्प्रेड 2 आहेत असं समजून ही स्ट्रॅटेजी बघा, किंवा एक स्ट्रॅडल आहे आणि हेज आहेत अशी समजून स्ट्रॅटेजी बघा. लॉजिक सेम आहे, बरोबर. दोन्ही अँगलनी बघता येईल स्ट्रॅटेजी. आयरन फ्लाय. येस. ठीक आहे, ही कोणती आहे, डिरेक्शनल आहे नॉन डिरेक्शनल आहे? नॉन डिरेक्शनल आहे. नॉन डिरेक्शनल म्हणजे साइडवेज एक्सपेक्टेड आहे तेव्हा. सर ये तो हो गया रिटेलर का, बड़े लोग का स्ट्रैटेजी का बताओ. बड़े लोग का स्ट्रैटेजी लास्ट में आएगा, एकदम पर्दा ऊपर करेगा तो स्टेज में एंट्री मारेगा. रिटेलर का हो गया ना सर. नहीं नहीं, बड़े लोग भी यही करें. हाँ. इतना कॉल और पुट का एटीएम में दिख रहा है अपने को स्ट्राइक, तो क्या ट्रेड करें, यही ट्रेड करें. मोस्ट ऑफ द डेज यही ट्रेड होगा क्योंकि मार्केट 60% टाइम साइडवेज ही होता है. हम्म. 15 दिन में 10 दिन में एक बार वो मोमेंटम एक दो दिन, 3 दिन, 4 दिन मोमेंटम मिलेगा अच्छा वाला, बाकी दिन तो साइडवेज ही है, रेंज में ही है, वॉलेटाइल रह के रेंज में ही है. कभी थोड़ा मार्केट ऊपर जाएगा, फिर नीचे आएगा, फिर ऊपर जाएगा, क्लोज साइडवेज ही करेगा. ये स्ट्रेटेजी डाल के बैठ गया तो साइडवेज ओपनिंग, साइडवेज क्लोजिंग, खत्म, आ लिया प्रीमियम. तो जब भी ये लोग डालते रहेगा ये स्ट्रैटेजी और जब भी वो मूवमेंट आते रहेगा तो वो लोग को लॉस होता रहेगा. लॉस होता है, स्टॉप लॉस लेके निकल जाएंगे, स्टॉप लॉस लेके निकल जाएंगे. ठीक है. Now this is a non-directional strategy, iron flag, which is one of my favorite strategy normal given day के लिए. ये स्ट्रैटेजी डाल के 2 पर्पज अचीव हो रहा है. एक तो दिस वर्सेस दिस वर्सेस शॉर्ट स्ट्रैडल
क्या फर्क पड़ता है? दिस वर्सेस शॉर्ट स्टाइडल में पॉजिटिव क्या है और नेगेटिव क्या है? हाँ ठीक है, कौन आ रहे हो? प्रीमियम कम होएगा ना इसमें। मार्जिन लोअर, हम्म, मार्जिन प्रीमियम मत बोलो उसको, मार्जिन बोलो। ऑप्शन सेलर है तो प्रीमियम नहीं बोलेगा, मार्जिन मार्जिन बोलो। मार्जिन लोअर लगेगा इन आयन फ्लाई, बराबर, राइट। और हेज्ड है। कॉल बाय भी किया, पुट बाय भी किया, क्रेडिट स्प्रेड बनाया, हेज स्ट्रैटेजी है, बराबर। आपके दिमाग में पूरा बैठा है ना। दिन रात यही चलता है ना। एक दोस्त था, उसका ट्रेड में अटका था वो, अच्छे लेवल में ट्रेड कर रहा था, 50-60 लाख का कैपिटल उसका यूज करता, और मैं ट्रैवल कर रहा हूँ, और फोन आया उसका, मेरे को हमेशा उसको शाम का फोन आता था, क्योंकि उसको मालूम है दोपहर में बिजी रहेगा, शाम को कॉल करते हैं। तभी मेरा एक्टिव ऑप्शन बाइंग भी होता था, ऑप्शन सेलिंग भी था, ऑप्शन बाइंग भी था। तो रोज शाम को या फिर कभी उसका ट्रेड अटक गया तो अभी क्या करूँ क्या नहीं करूँ पता नहीं, और उसमें एडजस्टमेंट कर करके उसका ये लेग कौन सा किधर गया उसको ही मालूम था। तो उसको ही नहीं समझता था स्ट्रैटेजी बिल्डर में डाल के चलेगा कि नहीं चलेगा। तो मेरे को फोन करेगा, सर ऐसा कॉल आयन फ्लाई बनाया था, मार्केट ऊपर गया तो कॉल क्लोज किया, ऊपर मूव कर दिया, पुट ऊपर लेके गया, शिफ्ट करके पुट ऊपर आ गया, तो मेरा प्रॉफिट लॉस कितना है मेरे को समझ नहीं रहा है, मेरा ब्रेक इवन पॉइंट बता। तो ट्रैवल करते टाइम भी फोन पे सुन के, हाँ इधर 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 इधर, ये प्रीमियम, ये तेरा ब्रेक इवन है, ये हुआ तो ऐसे कर, ये किया तो ऐसे तो हम लोग के साथ भी होने वाला है कर। कि हम लोग को प्रैक्टिस करने लगेगी। तो वो मेरे को पूछता था ये जम कैसे रहा है, तेरे को कैसे समझता है, तेरा तो सामने लिखा भी नहीं है, स्क्रीनशॉट भी नहीं है, ट्रेड भी नहीं है, तो कैसे समझता है? मैंने बोला लॉजिक सिंपल है, मैं बनिया की तरह सोचता है, दिया कितना आया कितना, जितना दिया उससे ज्यादा मेरे को देना पड़ेगा तो नुकसान है, जितना लिया उससे ज्यादा मेरे को उसको देना पड़े तो नुकसान है। बनिया की तरह सोचेगा तो तेरे को ट्रेड समझेगा, बनिए को कैलकुलेटर नहीं चाहिए, बनिए को अकाउंटिंग टैली वगैरह नहीं चाहिए, वो दिमाग हिसाब से करता है। ये मैं बनिया से सीखा, इसका पे ऑफ कैसे निकालने का, प्रॉफिट कैसे निकालने का, बनिया का हिसाब लगाएगा तो सब स्ट्रैटेजी दिमाग में फिट बैठे। बनी गई सब, मतलब कि एग्जाम्पल इसमें दिया था, हाँ, एक बनिया है, तो वो इसने क्या किया, मिट्टी का अपना जिसका बोरी रहती है, नमक का, नमक का, हाँ, तो वो लोग नमक का बोरी जो भाव में आया वो उस भाव में भेज दिया। हाँ, तो सामने वाला आया, क्या क्या किया, बोले, क्या किया, जो आया वो बेचा, फायदा क्या उसमें, तो बोरी है ना 5 रुपए का, क्या क्या क्या, बोरी है 5 रुपए का, क्या है 5 रुपए का, बोरी बोरी, बोरी 5 रुपए का है, गोणी, हाँ, आपलं नम गोणी गोणी, गोणी, हाँ, हाँ, नमक आपला देऊन दिलं, वो मेरा प्रॉफिट है, वो मेरा प्रॉफिट है, हाँ, लेकिन जो गया वापस तो आएगा, आएगा वापस, हाँ, बोलेगा सस्ता मिल रहा है इधर, हाँ, वो कुछ ना कुछ तो लेके नमक के जाए, साथ और कुछ लेके जाएगा। बिग बाजार का स्ट्रैटेजी क्या था मालूम है? बिग बाजार किशोर बियानी का है, किशोर बियानी सबसे बड़ा बनिया, उसने क्या किया, बिगेस्ट बिग बाजार डेज निकाला। उसने क्या किया, उसमें सबसे ज्यादा लोग क्या खरीदते हैं नॉर्मल डे टू डे लाइफ में, घर में हम लोग क्या खरीदते हैं सबसे चावल ज्यादा? ये सब। चावल, पोटैटो, शक्कर, राइस, सबसे सस्ता ये चीज है। और वो किधर रखा? बिग बाजार में अंदर के बाजू। तो जाते आते सब सामान भी देखेगा, देखेगा तो कार्ड में ऐड करेगा, लेके जाएगा, उसमें मार्जिन नहीं कमाएगा, बाकी चीज में कमाएगा। डीमार्ट पर सेम हाई मार्जिन वाला आपको आग के सामने दिखेगा, लो मार्जिन वाला एकदम किधर तो नीचे पड़ा रहेगा। रिवर्स स्कैम है सर, बहुत बड़ा। अच्छा है। क्या स्कैम, अं, माझं असं पर्स्पेक्टिव्ह आहे डीमार्टला,
तो रिकॉर्डिंग चालू है रिकॉर्डिंग चालू है, चलने तो चलेगा, समझेगा। इसका स्क्रैप सर्विस कौन पण कॉमन माणूस गेला ना तो वो ऐसा उसको एक मिनट में रिकॉर्डिंग स्टॉप कर दूंगा। एक पार्ट 2 बनाते इसको, चाहिए तो, या फिर एग्जाम्पल करते, इसके बाद में कुछ और नहीं आएगा। स्टॉप किया था नहीं कर रहा हूँ, 1 मिनट, 20 मिनट।